सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आहे महाशिवरात्री, तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आणि मी जी पूजा करते तीच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आम्ही दोघे मिळून ही पूजा करतो। तर महादेवाला भोले शंकर असं पण म्हटलं जातं, म्हणजे महादेवाला भोळा देव म्हटला जातो की तुमच्या साधे मनापासून जरी तुम्ही त्याच्यावर बेलाचं फूल वाहिलं तरी तो प्रसन्न होतो। म्हणजे भोळी श्रद्धा असते महादेवाची आणि तीच भोळी श्रद्धा आपण देवावर करतो। तर असं काही नाही की खूप साजरं संगीत केलं पाहिजे देवाच्या पूजेला वगैरे, पण आपल्याला जेवढं पॉसिबल आहे आपण तेवढं करू शकतो। तर महादेवाला पांढऱ्या वस्तू आवडतात, मग दुधाचे पदार्थ, पेढे, फुलं, पांढरी फुलं आणि बेल हे सगळं वाहून अक्षदा वाहताना फक्त एवढं लक्षात घ्या की ज्या अर्ध्या अक्षदा असतात ना त्या कधीच वाहू नयेत, अख्खे तांदूळ जे असतात ते व्हायचे देवावर। तर असं आपल्याकडे जे अवेलेबल असतं तेच आपण पूजेत वापरायचं। परत पंचामृत घेऊन अभिषेक करायचा देवाचा। तर असं सिंपल काही गोष्टींनी आपण देवाला अभिषेक करू शकतो, पूजा करू शकतो आणि मी ज्या पद्धतीने करते तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि साधं बेलाचं फूल, एक फूल जरी तुम्ही देवावर मनोभावे वाहिलं तरी बास आहे। असं काही नसतं की खूप उपवास आणि वगैरे वगैरे केलं पाहिजे। जे लोक उपवास करत नाहीत ते पण असं काही नाही की उपवास केलाच पाहिजे। तर ज्यांना जमतं ते करू शकतात आणि ज्यांना नाही जमत त्यांनी फक्त मनापासून देवाचं नाव घेतलं तरी बास आहे। फक्त ओम नमः शिवाय पंचाक्षरी जप केला तरी बास आहे। की मला एक क्वेश्चन आला होता की महादेवाची पिंड देवघरात असू नये, तर असं काही नाहीये। जेव्हा मी इथे पिंड आणली देवघरात तेव्हा मी ब्राह्मणांना विचारून ती पिंड प्राणप्रतिष्ठा करून ठेवलेली आहे। सो त्याचं असं रिझन आहे की जी पिंड असते महादेवाची, जे आपलं हे बोटाचा वरचा एवढा एक भाग आहे, असे जे 12 भाग असतात त्याच्यावरती महादेवाची पिंड असू नये। म्हणजे जेवढी मोठी महादेवाची पिंड तुम्ही वापराल ना तेवढी त्याची एनर्जी जास्त राहते। सो एवढं लक्षात घ्या की छोट्यात छोटी जी पिंड असते ती महादेवाची आपण ठेवू शकतो देवघरात। आणि काही लोक असे पण म्हणतात की ज्या पिंडीवर नाग वगैरे असतं तर ती पिंड देवघरात ठेवू नये, तर मग तशी पिंड आपण तुळशीच्या वृंदावनात ठेवू शकतो। तर मग तशीच एक त्र्यंबकेश्वरून मी आणलेली मूर्ती आहे, तर मूर्ती नाही सॉरी पिंड आहे, तर ती मी देवघरात ठेवते आणि त्याचाच आम्ही अभिषेक करतो इथे आल्यापासून। सो मी ती सोपी अशी माझी जी पूजा असते तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मी तुम्हाला पूजा दाखवते। पूजेच्या सामानात मी पंचामृत घेतले। पंचामृतामध्ये 5 पदार्थ असतात, दूध, तूप, मध, गुळ, गुळाऐवजी तुम्ही साखर पण घालू शकता आणि दही। तर अशा 5 वस्तूंचं बनवून पंचामृत करतात आणि पंचामृत महादेवाला खूप आवडतं। तर ते नैवेद्यासाठी पण दाखवलं जातं आणि अभिषेक आपण वरून अभिषेक पण करू शकतो। दुधाचा अभिषेक, गाईचं दूध असेल तर गाईचं दूध, आणि शक्यतो पाश्चराइज मिल्क वापरू नाही असं म्हणतात, पण जिथे अवेलेबल नाही ते लोक वापरतात। तर जे पॉसिबल असेल तसं शक्यतो गवळ्याचं दूध वापरलं तर जास्त चांगलं आहे। आणि कोमट पाण्याने अभिषेक घालायचा, नंतर कोमट पाणी करायचं एका वाटीत आणि त्या कोमट पाण्याने आंघोळ घालायची देवाला। आणि मग अष्टगंध, अत्तर, फुले, अक्षदा वाहून पूजा करायची आणि ओम नमः शिवायचा जाप करायचा। जर तुम्हाला येत असेल तर महामृत्युंजय मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा मग मोबाईलमध्ये आता सगळ्यांकडेच अवेलेबल तर महादेवाचा महामृत्युंजय मंत्र हा तुम्ही मोबाईलवर लावू शकता, आरती म्हणू शकता। असंच आपण पूजा करू शकतो घरीही। असं काही नाही की ब्राह्मणांना बोलूनच, कारण की सगळीकडे ब्राह्मण अवेलेबल होत नाहीत, कारण की आता इकडे पण आमच्याकडे नाहीये, आम्ही स्वतःच पूजा करतो कारण की इकडे येतच नाहीत आणि आम्ही ज्या गावात राहतो तिथे नाहीयेत शक्यतो। आणि कसं होतं देव खूप सारे मंदिर महादेवाचे आहेत तर तिकडे त्यांना अभिषेकाला जायला लागतं। सो आम्ही स्वतःच शिकलो पूजा करायला, तीच मी पूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एक असं म्हणतात की भगर वगैरे खात नाहीत, म्हणजे बरीचे तांदूळ जे असतात ते खात नाहीत असं मी ऐकलंय। सो आज मी खिचडी वगैरे उपवासाला बनवणार आहे, फळं, खिचडी आणि त्याच्याबरोबर दही, वेपर्स, बटाट्याचे वेपर्स वगैरे, किंवा जे रताळे असतात स्वीट पोटॅटो त्याचं आपण काहीतरी बनवू शकतो। तर असे पदार्थ उपवासाला खाल्ले जातात। तर चला आता मी तुम्हाला पूजा दाखवते मी कशा पद्धतीने केली। ज्यांच्याकडे पांढरी वस्त्र असतात ते पांढरं घालू शकतात। माझ्याकडे पूर्ण पांढरी साडी नव्हती, पण हे पांढरा रंग आहे याच्यात, तर अशा पद्धतीने ही साडी आहे। आणि पंकजने देखील पांढरा शर्ट घातलेला आहे, तर जमेल तसं ज्यात व्हाईट कलर असतो ते तुम्ही घालू शकता। आणि घालतात शक्यतो आमच्याकडे सगळ्या महिला ज्या आहेत ते पांढऱ्या साड्या, म्हणजे त्याच्यावर थोडंसं डिझाईन असेल असं काठ वगैरे वेगळे असतात, तर अशा पद्धतीनं, किंवा ड्रेस।
त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमोक्षीयमामृतम्। ओम नमः शिवाय। 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 आम्ही नेहमी पूजा करतो, दरवर्षी पूजा करतो आणि दर महाशिवरात्रीला माझ्या आजोबांची मला खूप आठवण येते, कारण की त्यांची महाशिवरात्रीची जी पूजा असायची ना ती खूप मोठी, खूप मनोभावे आणि श्रद्धेने ते करायचे। किती 1101 का असे काहीतरी बेल आम्ही ते निवडत बसायचो, सगळ्या बहिणी मिळून धुवून आणायचे वगैरे, असं खूप मोठी पूजा असायची आणि तिकडे खूप लोक आहेत ना, खूप जण आहेत, तर खूप छान वाटायचं ती पूजा करायला, एकदम वातावरण वेगळंच असायचं आणि अजूनही करतात, पण आजोबा खूप मनोभावे करायची ती पूजा। तर दर महाशिवरात्रीला मला त्यांची आठवण येतेच येते आणि मी पण आता त्यांच्यासारखी थोडीशी पूजा, म्हणजे 11 बेलाची किंवा 5 फुलं वाहून आम्ही पूजा करतो, जसं बेल मिळेल तसं 5 फुलं किंवा एक जरी पान वाहिलं तरी खूप आहे, किंवा 11, 101 अशी पानं आपण वाहू शकतो देवाला। तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कशा प्रकारे पूजा करता ते पण मला कमेंट करून कळवा। माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही मला सांगा आणि कोण कोण शंकराचा भक्त आहे त्यांनी खाली ओम नमः शिवाय पण लिहा। तर आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्ते।